माझं जे कॉम्पिटिशन आहे ते प्रत्येकाच्या खिशात असलेला फोन लावून तो चेहराच तसा आहे माझा. यावरती बंपर लाभ करत शोला सर असं म्हणाले की तर मी ती ठरवून घेत नाहीये. कॉन्टेंट सोडून बाकीच्या गमती जमती फार नाही आहेत आमच्या कॉन्टेंटच्याच गमती मध्ये सगळ्यात वाईट जोक्स कोणाचे असा जर का प्रश्न असला तर त्याचा आमच्याकडे आहे. आई म्हणत असेल काहीतरी की बाहेरून जेवण बाहेरचे लोक. नमस्कार. स्मृतिगंध विंगेतूनच्या आजच्या भागामध्ये मी गौरी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गेले अनेक दिवस एका नाटकाची चर्चा आहे आणि फक्त नाटकाची असं नाहीये, तर या नाटकाच्या नावाची आहे, नाटकामध्ये काम करणाऱ्या कलाकारांची आहे, विषयाची आहे. अगदी बरोबर. आपण आज भेटणार आहोत पुढच्या शुक्रवारी 7 वाजता या नाटकाच्या टीमच्या सगळ्या कलाकारांना. त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत, या नाटकाविषयी जाणून घेणार आहोत. मनापासून स्वागत करूयात उत्तम अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सतीश राजवाडे. नमस्कार. उत्तम आणि गुणी अभिनेत्री चैत्राली गुप्ते. नमस्कार. उत्तम लेखक आणि अभिनेता सुदीप मोडक. आणि आजच्या तरुण पिढीचा एक उमदा आणि तितकाच काय म्हणतो आपण त्याला एक ज्याच्याकडे मोठ्या आशेनं बघितलं जातंय, ज्याच्या हातामध्ये नाट्यसृष्टीचं पुढचं सगळं आयुष्य आपण बघूयात, भविष्य बघतो आहोत, असा एक अतिशय गुणी असा आपला दिग्दर्शक नीरज शिरोईकर. तुम्हा चौघांचंही स्मृतिगंध विंगेतून मध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. आणि आपण नाटकाविषयी गप्पा मारणारच आहोत, पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही प्रत्येक जण नाटका व्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. सर, तुम्ही एक वाहिनी प्रमुख आहात, एका मोठ्या उच्च पदावर कार्यरत आहात, तू सिरियल्स करते आहेस, तू ऍड करतो आहेस, तुझी अनेक नाटकं चालू आहेत. या सगळ्या मध्ये कुठेतरी तुम्ही कदाचित आर्थिकदृष्ट्या नाटकापेक्षा कदाचित जास्त पैसे कमवत असाल, पण तरी सुद्धा तुम्ही प्रत्येक जण नाटकाच्या प्रेमापोटी पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळला आहात. तुम्ही 4 वर्षांनी, सर तू 10 वर्षांनी आली आहेस, तू सुद्धा आलायस. तर नेमकं हे नाटकाविषयीचं प्रेम काय आहे? नाटक तुमच्यासाठी काय? नाटक ही फार एक ऊर्जादायक गोष्ट आहे आणि मी ह्याच्या आधीच्या इंटरव्ह्यूज मध्ये सुद्धा सांगितलं की नाटक करणं ही माझी गरज होती. कारण का आपण प्रत्येक वेळी लोकांना ज्या 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 पोझिशनवर मी आता काम करतोय किंवा एक दिग्दर्शक म्हणून जेव्हा मी काम करतो तेव्हा अनेक लोकांना आपण सांगत असतो की आपल्याला काय अपेक्षित आहे किंवा कशा पद्धतीने एखादी गोष्ट पुढे न्यायची आहे. पण एखादा कलाकार म्हणून मी जेव्हा दुसऱ्या दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनाखाली हाताखाली काम करत असतो तेव्हा मी स्वतःला प्रचंड प्रमाणात एक अनलर्न स्वतः करतो, माझा प्रोसेस जो आहे, आणि पुन्हा नव्याने शिकायला लागतो. आणि ह्याच्यात काही मी फार पोएटिक बोलतोय किंवा फार जाणून बुजून काहीतरी स्टान्स घेऊन चांगलं बोलतोय ह्यातला भाग नाही. मला खरंच त्याचा उपयोग झालाय. कारण का डे इन डे आउट एकाच पद्धतीचं काम केल्यानंतर जेव्हा ही एक वेगळी प्रोसेस आपण करतो तेव्हा तुमच्या बाकीच्या रेग्युलर कामामध्ये सुद्धा तुम्हाला काम करायला वेगळी प्रेरणा मिळते. आणि कोणत्याही वयात आपण प्रत्येक वेळी म्हणतो ना की दर काही वर्षांनंतर तुम्ही एक वेगळी स्किल शिकणं फार गरजेचं असतं. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धती, नवीन पद्धती, जसं तू आता म्हणालीस की नीरज हा एक खूप यंग आणि खूप अश्युअर्ड फ्युचर टॅलेंट आहे. त्याच्यामुळे त्याच्या हाताखाली त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी काम करताना आपल्याला सुद्धा भरपूर गोष्टी नव्याने शिकायला मिळतात. सो माझ्यासाठी नाटक हा एक न्यू लर्निंग प्रोसेस आहे ऑल द टाईम. मी ऑल द बेस्ट नंतर 19 वर्षांनी परफेक्ट मर्डर केलं होतं. ते नाटक नीरजनी लिहिलं होतं. सो हे नाटक नीरज दिग्दर्शित करतोय. त्यामुळे मला स्वतःला खूप शिकायला मिळते आणि नाटक करणं ही माझी गरज आहे. कारण का मी स्वतःला माझ्या ह्या माणसांशी, माझ्या ह्या इंडस्ट्रीशी जिथून माझा प्रवास सुरू झाला त्यांच्यासोबत मी स्वतःचा कनेक्ट ठेवलाय. आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की मी माझ्या फर्टर्निटी बरोबर कनेक्टेड राहावं. कारण मी ऍक्टिव्हली बाकी काही करत नाहीये. त्यामुळे हे माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. Yes. आणि तू हिंदी मालिका करतेस, मराठी मालिका चालू आहे, तिथे कुठेतरी मिस करत होतीस का गेल्या 10 वर्षामध्ये? अर्थात नाटक म्हणजे जसं तू मगाशी म्हणालीस की आर्थिक गणित असतात, त्याच्यासाठी सिरियल्स किंवा फिल्म्स हे करावं लागतं. पण माझं तसं नव्हतं. मला वेळच नव्हता आणि नाटकाला मला असं वाटतं की आता आम्ही ह्या नाटकाची सुद्धा 2 महिने तालीम केली.
सो नाटकाला तेवढा वेळ देणं खूप गरजेचं असतं, कारण असं नाही होऊ शकत की तुम्ही गेलात, एक सीन केलात आणि संपलं. सो त्याच्यासाठी वेळ देणं जे गरजेचं होतं तो माझ्याकडे तेव्हा वेळ नव्हता. संहिता माझ्याकडे ज्या येत होत्या त्या मला कराव्याशा वाटत नव्हत्या, त्यामुळे कदाचित ही 10 वर्ष गेली. आणि आता जी संहिता मी करतेय, जे नाटक आम्ही सगळे मिळून करतोय, ते वेगळं आहे. त्याचा विषय वेगळा आहे. त्याच्यातलं माझं कॅरेक्टर मी आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या कॅरेक्टरपेक्षा खरंच खूप वेगळं आहे. मी असं कधी केलं नव्हतं कॅरेक्टर. त्यामुळे मला खरंच छान वाटतंय की आपण अशा एका ग्रुप बरोबर, अशा एका टीम बरोबर जोडले गेलोय आणि जे लोकांना खूप आवडतंय. सो आणि नाटक तुझ्यासाठी काय आहे? म्हणजे जसं सर म्हणाले की इट्स अ लर्निंग प्रोसेस फॉर हिम, तसं तुझ्यासाठी नाही की? माझ्यासाठी नाटक हे रिज्युविनेशन आहे. कारण मला असं वाटतं की तुम्ही खूप फ्रेश होता, रिफ्रेश होता नाटक केल्यावर. कारण ती जी रिहर्सल्स, ते वाचनं, ही जी प्रोसेस असते ना, त्या प्रोसेसमधनं एक्झॅक्टली ते प्रोसेसमधनं तुम्ही परत सगळ्या गोष्टी नव्याने शिकता. कारण मी नाटक करून 10 वर्ष झाली होती. सो 10 वर्षात नाटक इंडस्ट्री पण खूप बदलली होती. प्रेक्षक म्हणजे नाटकाचे जे प्रेक्षक आहे तो बदललाय. त्यामुळे मला नव्याने नाटक कळलं. मला नीरज सारखा आम्हाला दिग्दर्शक लाभला, ज्याची नाटक बसवण्याची पद्धत खूप वेगळी आहे. मी ज्यांच्याबरोबर काम केलं त्यांची वेगळी होती. त्यामुळे माझ्यासाठी मी म्हणेन इट्स अ रिज्युविनेशन. येस, तू काय सांगशील? आय थिंक नाटक माझ्यासाठी थेरपी आहे आणि म्हणून आमच्या नाटकात पण थेरपी. नाही, मी लहानपणी खूप ओव्हर थिंकिंगची सवय होती मला, अजूनही आहे कदाचित थोडीफार. आणि आई वडील दोघेही वर्किंग होते तेव्हा, त्यामुळे मला ना स्वतःला व्यक्त करायची कुठलंच माध्यम नव्हतं. सो जेव्हा नाटक सुरू झालं तेव्हा कुठे ना कुठेतरी ती उणीव भरून निघाली. आणि पुढे जात मग ते थेरपी सारखंच काम करत गेलं माझ्यासाठी. त्यामुळे आताही जेव्हा कुठलीही पॉलिटिकल सिच्युएशन, कुठलीही गोष्ट जी न्यूजपेपरमध्ये आली असेल ते वाचून जर का मी डिस्टर्ब झालो, तर त्याबद्दल ग्रुप्समध्ये जाऊन गॉसिप करण्यापेक्षा, डिस्कस करण्यापेक्षा कट्ट्यावर बसून मला कधीही ते आपल्या कामातनं व्यक्त व्हायला जास्त आवडतं. आणि ते मला नाटकाने त्या माध्यमात थ्रू मला ती ऑपॉर्च्युनिटी दिली व्यक्त होण्याची. Yes. तू काय सांगशील? सो एक तर नाटक हे माझं काम आहे, माझा व्यवसाय आहे. आणि तो काही गोष्ट करतोय आणि सातत्य तर ते तर झालंच. त्यामुळे मला असं वाटतं की नाटकाकडे एक जे प्रोफेशनली बघायला हवं असेल तो माझा एक की दुसरं सुदीप म्हणाला तसंच की तो होण्याची जात भाष्य करत आणि अर्थात सामाजिक पॉलिटिकल वगैरे हे आपण व्यक्त होतो, पण मोर दॅन दॅट तुमचे इमोशन्स व्यक्त करणे कुठल्या म्हणजे आपण बसवताना म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादा सीन बसतोय त्याला आपल्याला स्वतःला म्हणजे दिग्दर्शकाला स्वतःला हसू येतं किंवा भरून येतं काहीतरी एक गलबलतं मनामध्ये. ही इमोशन्स प्रोसेस करणं हे अद्भुत घडतं. म्हणजे स्वतः लग्नात सुद्धा आणि नाटकातलं जे पात्र असतं ते ज्याची आपण रिलेट करतो ज्याची इतकी रिलेट झालो तर लोक मला काहीतरी म्हणायचं हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि ते अत्यंत गरजेचं आहे. कारण की ते म्हणणं जर का मला ते बाहेर निघालं नाही ते मला स्वस्त नाही ते सुदीपणाला व्यक्ती व्यक्त वा. आणि मी सुरुवातीलाच म्हणलं तसं की या नाटकाच्या नावापासून चर्चा आहे सगळीकडे की हे नेमकं काय आहे. पुढच्या शुक्रवारी 7 वाजता हे नाटकाचं नाव कसं असू शकतं, तर याबद्दल काय सांगाल की हे कोणाला सुचलं? लेखकालाच सुचलेली गोष्ट आहे ही का काय? म्हणजे हे नाटक, या नाटकाच्या नावावरती ठराव मंजूर कसा झाला? एखादा जे सुचलेली लेखकानेच बात केली. सरांना ओके. अजित बुरे म्हणजे या नाटकाचे निर्माते. मध्ये अजित बुरे यांना सुचलेलं आणि त्याचं कारण त्या नाटकामध्ये सतत एक संदर्भ की प्रत्येक शुक्रवारी 7 वाजता आपण आणि त्यामुळे आपण जितक्यांदा ते नाटक बघतो ते जे घडतंय ते कुठल्या ना कुठल्या तरी शुक्रवारचे 7 वाजता
हो. त्या टाइमला म्हणून हे ना आणि आम्हाला खूप माहिती होतं की अच्छा अरे हे नाव आहे नाटकाचं पोचणार आहे का आणि जास्तीत जास्त कसं पोचावं लोकांना याबद्दल आमचा खरं म्हणजे मी सोशल मीडियावर बघितलं की तशा पद्धतीच्या पोस्ट आपण मुद्दाम केल्या की हे नाव हॅमर व्हावं या हेतूने. कळालं की हे नाव आहे नाटक नाहीये त्याचं नाव आहे. ऍट द सेम टाइम जे नाटक बघून जातात ना त्यांना त्याचं कुतूहल असतं आणि ते नाटक पाहिल्या त्यांना जाणवतं की त्याचं नाव असं काय आणि ते हेच असायला हवं हेही ते म्हणून जातात की हे आवडतं नाव आहे. परफेक्ट नाव आहे. आणि ते इतकं छान मर्ज झालं ना की नंतर प्रेक्षकांकडूनच प्रतिसाद हो. येतो त्या हो. टायटलचा. इतकं फार छान ते लिखाणात आणि ते नीरजच्या तर दिग्दर्शनात मला आलेलं असं आहे. वाटतं की नाटकाचं संपूर्ण सार आय गेस होय. जे म्हणणं आहे ते या टायटल मधनं म्हणजे आधी खूप गंमत होते. पुढच्या शुक्रवारी 7 वाजता हे आम्ही शनिवारी बघतोय. हो. पुढच्या शुक्रवारी 7 वाजता हे आम्ही रविवारी दुपारी बघतोय. पण घरी जाताना ते टायटल व्यवस्थित घेऊन जातात स्वतःसोबत. ते आय थिंक ते लिखाणाची आणि दिग्दर्शनाची. आणखीन एक गंमत आहे, अजित गोरे सरांनी इथं सांगितलं होतं की पुढच्या शुक्रवारी 7 वाजता मध्ये कंटिन्युटी आहे, संपत नाही. पुढच्या शुक्रवारी 7 वाजता परत भेटू आपण. Positivity. पॉझिटिव्हिटी आहे ती पण लोकांना ते भावतं. Correct. पुन्हा पुन्हा सुद्धा प्रेक्षक बघायला नक्की नाटक आणि शुक्रवारी 7 वाजता म्हणजे संपलं स्टेटमेंट आहे. पण पुढच्या शुक्रवारी 7 वाजता म्हणजे ते घडत राहील. देयर इज ऑलवेज होप. प्रक्रिया आहे. येस. आणि जसं हा म्हणाला तसं की किंवा सर म्हणाले की लेखनाची ती ताकद आहे. तर आणि तूच लेखक आहेस त्यामुळे ही या नाटकाचा विषय सुचला कसा आणि नाटक लिखाणापासून ते आता प्रयोग चालू आहेत, छान प्रतिसाद मिळतोय, कितपर्यंतचा प्रवास कसा होता? फार मजेदार होता. म्हणजे आता इन हाइंडसाइट असं म्हणता येईल की फार मजेदार होता. पण विषय सुचला कसा तर माझे वडील जर्नलिस्ट, रिटायर्ड जर्नलिस्ट आहेत. त्यामुळे ते 90s आणि 80sच्या पॉलिटिकल ते सुद्धा इकॉनॉमिस्ट आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं जे संस्कार मला मिळाले त्यात कुठे ना कुठेतरी ते एकदा म्हणाले होते, ते वाक्य माझ्यावर राहिलं की खरा राजा कोण. ते स्वतः खूप डिस्टर्ब असायचे आजूबाजूला जे घडते. तर मी त्यांना एकदा विचारलं की तुम्ही इतके डिस्टर्ब का असता, आपलं चांगलं चालू आहे, तुमचा पगार आहे, आईचा पगार आहे, आमच्या शाळा वगैरे व्यवस्थित आहे, आम्ही खुश आहोत, तुम्हाला प्रॉब्लेम काय? म्हणून मला असं जेन्युइन प्रश्न आहे. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? ते म्हणाले होते की खरा राजा कोण. तर खरा राजा तो असतो जो त्याला तेव्हाच झोप लागते जेव्हा त्याच्या प्रजेतल्या प्रत्येक माणसाचं पोट भरलं असेल. तर व्हॉट इज दिस थॉट, याच्या मागे काय अर्थ आहे, तो सतत माझा एक शोध चालू राहिला. आणि कुठेतरी या नाटकाचा विषय इथनं आला की दुःख हे काय असतं नाही, खऱ्या अर्थानं त्या माणसाला कळतं जो त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला तडजोड करावी लागते. आणि त्यात कुठेतरी कंटेम्पररी अर्थाने जेव्हा मी मोठा होत होतो किंवा अजूनही जेव्हा आपल्याला डिप्रेशन येतं किंवा मेंटल हेल्थच्या काही गोष्टी, आपण आता खूप हॉट टॉपिक आहे मेंटल हेल्थ. तर मला असं वाटलं की आपण जे प्रिव्हिलेज क्लास मधले आहोत, ज्यांना तसं फार स्वतःच्या म्हणजे एक छप्पर आणि अस्तित्वासाठी आणि जेवणासाठी तशी लढाई करावी लागते. जर का आपल्याला मेंटल हेल्थ इश्यूज असतील का आपण एक असा कॅरेक्टर एक्सप्लोर करून बघावा नाही जो तळागाळात येतोय, जो त्या समाजात येतो, त्याचं काय होत असेल, त्याच्या मनात काय घडत असेल ते आपण कधीच विचार केला नाही त्याचा. आपण ऍज अ पर्सन खूप जजमेंटल असतोय माणूस म्हणून. तर बरेचदा असं सिग्नल आणि नीरजची तर खासियत आहे ती, तो जे काही सिग्नल वरती ट्रॅफिक मध्ये अडकल्यावर त्याचं जे काही कॉन्टेंट रायटिंग चालू असतं, क्रिएटिव्हिटी सुरू होते ती. पण गमतीचा भाग बाजूला, पण आपण खूप लवकर जज करतो, काय करतोस तू, वेळाचा का चालवतोय, काच खाली करून शिवागाळ चालू होतात. पण तो माणूस कुठल्या मेंटल सिच्युएशन मधनं आलेला आहे किंवा तो काय स्ट्रेस मधनं येतोय, ट्रू. हेच लॉजिक जर का आपण तळागाळात येणाऱ्या माणसांबद्दल लावलं तर आपलं जजमेंटलिझम कमी होईल कदाचित, आणि आपण जास्त सेन्सिटिव्ह होऊ एक समाज म्हणून, असं मला वाटतं. विच डझंट मीन की आपलं सगळं चुकतंय किंवा आपण कसं वाईट करतोय, पण एक एक्सप्लोरेशन म्हणून मला गंमत वाटली त्या विषयात की आपली जाण वाढेल आणि आपल्याला काहीतरी नवीन कळेल त्यात. पण तू म्हणालास तसं की आपल्यासारखे जे सर्वसामान्य माणसं आहेत त्यांना कदाचित कल्पनाही नसते की त्या लोकांवरती काय वेळ आलेली असते किंवा ते कशा थ्रू जात असतात. सो ते समजून घेण्यासाठी तू काही विशेष प्रयत्न केलेस? तो
तेच त्या अनुषंगाने बरंच काम झालंय. म्हणजे मी स्वतः धारावीत एक रिसर्च प्रोजेक्ट म्हणून ह्यापूर्वी एक नाटक केलं होतं. बरं. तर तिकडे जाऊन 3-4 दिवस आम्ही तिकडच्या मुलांबरोबर राहिलो. तिकडे कसं सगळं जवळून बघता आलं. जवळून बघता आलं की ते कसे राहतात. 8x8च्या खोलीत खरंच एक मशीन असतं आणि बाकीची 4 फुटाची जागेत 4 आई वडील 2 मुलं असे ते कसे ऍडजस्ट संपूर्ण होतात. कुटुंब. घराच्या बाहेर एक छोटस खाट हा खाट म्हण. खाट म्हणतो किंवा ते जे मशीन मध्ये प्रोड्यूस करतात मग ते लेदर असो काही असो मग ते वाळवायचं. मटके असतील तर ते मटके ठेवायचे. सो खरंच म्हणजे जागा काय स्पेस काय असतं हे रिडिफाईन होतं आपल्या डोक्यात. सो मग तो रिसर्च झाला. मग एक मी सई परांजपे सोबत सुई नावाची एक डॉक्युमेंटरी आपला एक फिल्म केली होती. शॉर्ट फिल्म होती. ती होती ड्रग ऍडिक्शन बद्दल आणि परत ड्रग ऍडिक्शन इन द स्लम्स. सो हे 2-3 कामं जेव्हा झाली होती तेव्हा त्याबद्दल एक रिसर्च ऑलरेडी सुरू झाला होता. त्यात मी एक ड्रग ऍडिक्टची भूमिका केली. तिकडे मी रिसर्च केला होता. काही ड्रग ऍडिक्ट्सना भेटलो होतो की कसं काय आहे तो सगळा प्रकार. रिहॅबिलिटेशन काय असतं. नॉट ओनली ड्रग ऍडिक्ट्स पण जे रिहॅबिलिटेशन सेंटर्सना जाऊन ड्रग्स सोडलेत ज्या त्यांचा काय अनुभव. सो कुठेतरी हे नाटक लिहिताना तो सगळा रिसर्च खूप उपयोगी पडला आणि मला जे म्हणायचं होतं तेही त्यात कसं सांगता येईल ते सगळं जुळून एक फॉर्म तयार. बरोबर. मला तुला विचारायचंय की ह्यानं लिखाण केलं, ह्याला जी गोष्ट दिसत होती ती याने मांडली. हे नाटक उभं करताना तुझा विचार काय होता? कारण मी मगाशी म्हणलं तसं वेगवेगळ्या विषयावरची नाटकं तू आतापर्यंत केलेली आहेस आणि त्या सगळ्यामध्ये एक फ्रेशनेस आहे. त्या सगळ्यामध्ये एक छान काहीतरी आपण कोपर फ्री मारून जसा एखादा सल्ला दिला जातो तशा प्रकारची नाटकं सुद्धा केलेली आहेस. तर ह्या नाटकाचं वैशिष्ट्य उभं करताना बसवताना तुला काय वाटत होतं आणि जाणवत होतं किंवा तू काही विशेष प्रयत्न त्यासाठी केलेस? 2-4 गोष्टी. तर मी या तिघांना एक पहिली होती की असं कुठेच हे डोक्यात आपण नाही देऊन चालणार की आपण हे काहीतरी फार गंभीर. एक तर माझा या विशेष काय म्हणूया आपण पठड्यांमध्ये कुठल्याही नाटकाला बसवणं ह्याच्यावर बघून कारण की आपलं जगणं कसं ना या आत्ता मी हसतोय तर आत्ता 10 लोक आहेत त्यांच्याबरोबर मी आहे आणि काहीतरी खूप गंभीर झालोय आणि तिथून निघाल्यानंतर मी एकटा घरी जात असताना अचानक एक खिन्न व्हायला होऊ शकतो. परत घरी गेल्यानंतर एक जरा रिलॅक्स वाटू शकतं. असं अगदी नॉर्मल इमोशन म्हणून आपण मला असं वाटतं की नाटक हे तसंच असायला की तुम्ही नुसतंच हसताय किंवा नुसतंच रडताय किंवा नुसतंच काहीतरी गंभीर आहे किंवा नुसतंच काहीतरी गूढ आहे असं नाटक नाही असू शकत. तर त्यामुळे तर हे करताना या नाटकाची एंटरटेनमेंट व्हॅल्यू काय आहे. कारण की लोक तिथे तुमचे विचार ऐकायला नाही नसते. ते तिथे हसायला बसतात, ते तिथे रडायला बसतात, ते तिथे गुंतायला बसतात. ते त्यांना कथानकात काय घडतंय याच्यामध्ये खूप जास्त गोष्ट ऐकण्यात येईल. आणि मी कायम असं मानतो की माझं जे कॉम्पिटिशन आहे ते प्रत्येकाच्या खिशात असलेल्या फोनवरून. त्यामुळे तिथे हात नाही जायला ह्यासाठी आपण काय करू. तर अशा खूप काय गमती जमती माझे तिन्ही ऍक्टर्स असे होते की हे ट्राय करून बघूया. ह्याला ते घाबरायचे की ठीक आहे ना नाही होत झालं ते काय अर्धा तास जाईल 1 तास जाईल ते करून. पण जर का झालं तर तेवढं आम्ही स्वतः सुद्धा ते एक मध्ये खूप म्हणजे कॉन्टेंट सोडून बाकीच्या गमती जमती फार नाही आहेत आमच्या कॉन्टेंटच्याच गमती की म्हणजे आम्ही की अरे हे जे आहे ना दादा इकडे ही लाईक बुक कशी वाटले. बरं सतीश जाधव बरोबर तर बऱ्याचदा असं व्हायचं की तो करत असताना माझ्या डोक्यात काहीतरी यायचं आणि मी सांगण्याआधी तो करून मोकळा व्हायचा. तर येस हेच मी तुला सांगणार. मला एका पॉइंट असं आलं की आता ह्याला विश्वास माझ्या डोक्यात. पण आम्ही ते करताना म्हणजे त्याच्यामध्ये जे काही विनोदी भाग आहे ते करताना किंवा त्याच्यामध्ये ते करताना आम्ही स्वतः असायचो. मला एक आठवतंय की एक त्यातलं एक सोलिलोकी आहे आणि त्याच्यानंतर पहिल्यांदाच सतीश दादांनी ती
पाठ करून ती घेतली आणि ती एवढी इम्पॅक्टफुल झाली की हा आता काय करायचं ते झाल्यानंतर तो असं नॉर्मल लेवल म्हणाल म्हटलं काय नाही मला एकदा तुला मिठी मारायची वा. तर आम्ही आमच्यातलं जे काय बॉन्डिंग झालं हे इन द प्रोसेस म्हणजे ती प्रोसेस चालू असताना भलतं काहीतरी करतो आणि त्यात गमती जमती चालू आहे हे तर ठीक आहे थोड्याफार प्रमाणात असेल पण मॅक्सिमम ह्याच की ही जागा सापडली ते काहीतरी आहे आणि एखादी गोष्ट सापडल्यानंतर आहे ना एक हाय मिळेल आनंद एकदम असं एक मिळतो. काहीतरी म्हणजे नुसतं आनंद नाही एक तुम्ही फिजिकली ते फील करू शकता की काहीतरी एक आता आपल्याला सापडलंय ह्याची जी मजा असते ती खूपदा अनुभव या प्रोसेस माझ्यासाठी मला हे नाटक दिसायलाही सुंदर करायचे कारण की बऱ्याचदा आपल्याकडे ह्या गोष्टीकडे लक्षच नाही की ते काय एक आहे नॉर्मल नुसतं एक 10 लोक असतात म्हणून सोडून टाकायचं असं नाहीये पण ते तुम्ही बघताना तुम्हाला ते सतत बघत कारण की ते शेवटी बघण्याचं मात्र इज अ व्हिज्युअल इट नीड्स टू हॅव व्हिज्युअल तर ते मला ते एक करत याच्यामध्ये संदेश बेंद्रेचा खूप मोठा वाट त्याच्यामध्ये शीतल तळपदेंचा खूप मोठा वाट की ते तसं सुंदर आणि या दोघांबरोबर मी आधी काम केलेलं आहे सो त्यांना मी कसा विचार करतोय माहितीये मला ते डिझाईन कसं करतात ते त्यामुळे एकतर ते करायचं Yes. दुसरं मला ते आणि हे मला आवडतं की आत्ता काहीतरी सिरियस चालू आहे अरे बापरे आता खूप सिरियस होणार आहे असं वाटेपर्यंत एखादा काहीतरी पंच jokes काय व्हायला लागले. कारण आपण तेच करतो ना की आता काहीतरी खूप म्हणजे काय म्हणे वाईट बातमी Serious काय आहे तर मग अरे बापरे वाईट बातमी म्हणून आपण त्यात खचत नाही बस आपलं माणूस म्हणून जगणं नाही थांबे. हे जगणं नाही लांबत पेक्षा आपण आता मी हेच याच्यामध्ये सॅड होत राहतो असं आपल्याला नसतं करायचं ते प्रयत्न करून सुद्धा कधी कधी ते होत नाही म्हणून मग आपण मग त्या स्पेसमध्ये बरोबर. पण आपण त्यातून बाहेर येण्याचं जावेद अख्तरचं स्टेटमेंट आहे ना की ह्युमर इज शॉक ऑब्झर्वर की ह्युमर हे आपल्यात बिल्ड केलं आहे कारण आपल्याला जेव्हा शॉक लागतो ना तर तो ऑब्झॉर्ब करण्यासाठी काहीतरी गमतीशीर काहीतरी त्याला बघण्याचा लाईट अँगल जर का आपण ठेवला आयुष्याकडे तर तो शॉक तेवढा जोरात लागत नाही. आणि एक माझं ऑब्झर्वेशन आहे की गंभीर नाटकातला पंच जास्त विनोदी नाटकामध्ये ते तिकडे हसायलाच बसले उलट तिकडे हे की अच्छा आता जरा मला हसू येत नाही हे जरा भीतीदायक पण जेव्हा तुम्हाला असं वाटतं की नाही आता आपण काहीतरी हे सिरियस आहे आता आपण काहीतरी सिरियस आणि तुम्ही हसताय तर ते जास्त मला असं वाटतं की त्याची लोकांना जास्त मध्ये आहे तर मग त्याच्या एंटरटेनमेंट व्हॅल्यूज पण त्याची व्हिज्युअल त्याचं कॅरेक्टरायझेशन त्याचं तुम्ही जेव्हा बघताय त्यावेळेला प्रत्येक गोष्टीचा अर्थ आहे म्हणजे एक माणूस उभा आहे तो काहीच न बोलता तो डोकं धरून पूर्ण जमिनीवरती कोलॅप्स होतो हे कळतं लोकांना काय त्याला अरे आता मला फार वाईट वाटतं आता मी जरा पडतो हे बोलायची गरज नाही आपल्याकडे जवळजवळ प्रत्येक नाटकात ते बोलून जा तर त्या काही गोष्टी मी करत नाही तर ते मला असं वाटतं हेच वैशिष्ट्य आहे तुझ्या सगळ्या नाटकांचं. ते एक्सप्लोर करून बघायचं होतं सो ते खूप म्हणजे मला खूप मजा येते प्रोसेसमध्ये पण आणि एकंदर त्याचा देतो. येस. सो आता तुमच्या दोघांकडे यायचंय मला माहितीये की तुम्ही फार काही पात्रांबद्दल सांगू शकणार नाही कदाचित कारण नाटक ऑलरेडी सुरू आहे पण तरी सुद्धा की पात्र नेमकं काय आणि तुमच्या तिघांनी सांगा त्यातर की तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये या पात्रानं काही बदल केला का किंवा एखादा विचार दिला का? त्यांना मगाशी जे सुदीप आणि नीरज दोघे बोलत होते त्यात मला अजून एक विषय ऍड करायचा आहे की ना हे खूप देखणं नाटक आहे म्हणजे शीतलनी खूप उत्कृष्ट लाईट्स केलेत संदेशनी खूप उत्कृष्ट सेट डिझाईन केलेत तितकाच थॉट ना शाल्मलीच्या मागे सुद्धा गेलाय त्याचे कपडेपट करायला कारण का ना बरेच वेळेला ना ह्या काही काही एरियाज इग्नोर्ड असतात नाटकांमध्ये पण ना नीरजचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी फक्त कलाकारांना डिरेक्शन्स दिल्या नाहीत राहुल रानाडेचं संगीत आहे त्यामुळे ना भरपूर गोष्टी इफ यू सी ना त्यांनी खूप व्यवस्थित माणसं त्या कामासाठी आणि डिपार्टमेंट हेडसाठी ना निवडलेली आहेत जे स्वतःच्या कामांमध्ये सुद्धा सुपरस्टार्स आहेत त्यामुळे त्याच्या विजनची तिथे ना खूप कौतुक करायचं असं वाटतं की आपल्या नाटकातली माणसं कशी दिसतील कशी आहेत कशी असावीत कारण का
रिलेटेड क्वेश्चन आहे तुमचा, की ह्या कॅरेक्टरबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर ते कॅरेक्टर त्यांनी तशा पद्धतीने उभं केलंय. त्यामुळे खूप 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 मजा, खूप आनंद देणारं हे नाटक आहे. म्हणजे त्याचं नाव जरी थोडंसं वेगळं असेल रुटीनपेक्षा, पण ना हे हे नाटक खूप जास्त आनंद देऊन जातं. आणि त्याच संदर्भात मला माझ्या कॅरेक्टरबद्दल असं बोलायचं आहे, की त्या कॅरेक्टरनी ना मला पण कुठेतरी ना एक कंप्लीशन ॲज अ पर्सन हे कॅरेक्टर मला देतंय. म्हणजे आपण बरीच कॅरेक्टर्स करतो, पण अशी काही तुम्हाला ना कॅरेक्टर्स करायला मिळतात, ज्या ज्या कॅरेक्टर्सचा इम्पॅक्ट तुमच्यावर होतो. आमचा इम्पॅक्ट त्या कॅरेक्टरवर होण्यापेक्षा. सो जेव्हा मी हे नाटक वाचलं, तेव्हा मला असं वाटलं हे नाटक मी करायला हवंय. का करायला हवंय? कारण का कदाचित मी ह्या नाटकात जे आहे ते मी माझ्या मुलांना किंवा द यंगर जनरेशनला सांगायचा प्रयत्न केला तर ते कदाचित 2 मिनिटं ऐकतील. पण मी जर हे नाटक केलं, तर माझ्यामुळे माझी मुलं हे नाटक बघतील. त्यांनी बघितल्यानंतर मे बी त्यांचे मित्र बघतील, त्यांच्या मैत्रिणी बघतील आणि आणि हे सामाजिक कार्य नाहीये. ही करमणूक आहे. हे एंटरटेनमेंट आहे. ही समाजाची गरज आहे. एंटरटेनमेंट ही खूप महत्त्वाचा भाग आहे आपल्या आयुष्यामध्ये. जसं आपण मगाशी म्हणालो, की आपल्याला हसणं गरजेचं असतं. तसंच आपल्याला काही गोष्टी समजून घेणं तितकंच गरजेचं असतं. डॉक्टर अतुल मांकड हे पात्र मी करतोय ह्या नाटकामध्ये. जो एक थेरपिस्ट आहे आणि ते करत असताना मला खूप असं वाटलं, की मी खूप आहे ह्याच्यात आणि ह्या पात्रामुळे सुद्धा मी माझा खूप समजायला लागलोय. कारण त्याचे लेयर्स असे आहेत ना, की ते वर-वर करून नाही चालणार. त्याच्यात ते बोलायला लागल्यानंतर, ते कॅरेक्टर इतरांशी बिहेव करायला लागल्यानंतर, इंटरॅक्ट करायला लागल्यानंतर मला त्यातली गंमत कळायला लागली आणि मग मग ना ते ना आत्मसात झालं. आम्ही जवळ-जवळ दीड पावणे 2 महिने त्याची तालीम केली. पण मजा मजा ह्याच्यासाठी येते कारण का रोज ते पात्र अनुभवायला खूप मजा वाटते मला. अजूनही मला वेगवेगळे प्रश्न पडतात. अजूनही मी सुदीपला कधीतरी रात्री काहीतरी सुचलं तर फोन करतो. नीरजला कधीतरी टेक्स्ट करून विचारतो, की हे कसं आहे? कारण ना ते ना प्रत्येक प्रयोगात इव्हॉल्व होतंय ते कॅरेक्टर आणि त्या कॅरेक्टरचे डायनॅमिक्स इतर 2 पात्रांबरोबर खूप जास्त इव्हॉल्व होत आहेत. सो Awareness. होय. सो इफ यू आस्क मी, की मला या कॅरेक्टरनी काय दिलं तर अ, मला 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 खूप विचार करायला भाग पडतंय हे कॅरेक्टर आणि ज्या सहजतेने ते पात्र इतर 2 पात्रांवर इम्पॅक्ट क्रिएट करतं ते ऑफकोर्स सुदीपच्या लिखाणाची गंमत आहे. नीरजच्या दिग्दर्शनाचा तो एक हुशारीचा भाग आहे, की त्यांनी ते किती छान कमालीचं खूप लाईट हार्टेड करून दाखवलेलं आहे. त्यामुळे अख्ख्या प्रोसेसची खूप मजा येते. चैतन्यताई, तुझ्या कॅरेक्टर विषयी बोलूयात. राधिका नावाचं पात्र तू साकारतेस त्याविषयी. मगाशी तू असं म्हणालीस की हे पात्र आमच्या खऱ्या आयुष्याशी किती काय म्हणतो आपण त्याला रिलेटेबल आहे, तर अजिबात नाहीये. मी बिलकुल अशी नाहीये. तसं ते कॅरेक्टर आहे आणि म्हणूनच कदाचित मला जास्त आकर्षित केलं या कॅरेक्टरनी. कारण सिरियल फिल्म्समध्ये टिपिकल आई आणि सून आणि अशी कॅरेक्टर्स करून झाली आहेत आता. सो नाटकात जर यायचंय 10 वर्षांनी तर काहीतरी वेगळं मिळालं तर ती गंमत मला येईल, मला आवडेल करायला. सो असं हे कॅरेक्टर आहे. राधिका जोशी हे कॅरेक्टर अतिशय वर्क ड्रिव्हन. ती एक इंडिपेंडंट आहे. तिला तिच्या आयुष्यात कोणाचीही म्हणजे पुरुष म्हण किंवा कुठल्याही रिलेशनशिपची गरज नाहीये असं ते कॅरेक्टर आहे. वर्कहोलिक आहे. स्वतः पुढे जाण्यासाठी ती बरोबर लोकांना वेठीस धरते. कधी-कधी त्या लोकांना तिच्याबरोबर पुढे जायचं असेल तर ते होतात, नाहीतर ते तिचं काम करून ते त्यांच्या वाट्याला जातात. राधिका जोशी हे कॅरेक्टर घरी घेऊन मी काय जाते तर तिचा एक मी असं नाही म्हणणार माज किंवा आगाऊ कॉन्फिडन्स, पण तिच्यात जो कॉन्फिडन्स आहे ना, की मी हे करू शकते. तो कॉन्फिडन्स माझ्यात आहे, पण चांगल्या अर्थाने मी अजून थोडीशी या कॅरेक्टर नंतर मला अजून असं वाटायला लागलं, की ओके मी असं कॅरेक्टर करू शकते. याचा मला एक कॉन्फिडन्स आला. कारण मला इतके वर्ष वाटत होतं, की नाही आपल्याला कदाचित जमेल का नाही. पण सुदीपनी अतिशय उत्तम ते कॅरेक्टर लिहिलंय. नीरजनी ते माझ्याकडनं करून घेतलं. कारण नीरजनी पहिल्या वाचनात मला वाचन झाल्यावरच सांगितलं होतं,
वॉर्मथ काढून टाक. सो दॅट वॉज माय फर्स्ट लेसन की मला अजिबात हळवी गोड असं सगळं काढून टाकायचं आणि मला एक वेगळं कॅरेक्टर उभं करायचंय. सो मला हे पहिल्या वाचनातच माहिती होतं की नीरजला माझ्याकडनं काय हवंय. खूप छोट्या छोट्या गोष्टी नीरजनी मला सांगितल्या. सो मी असं म्हणेन की राधिकातला जो एक अप्रतिम आणि छान असा कॉन्फिडन्स आहे ना, तो मी दर प्रयोगानंतर घेऊन तू जाते. म्हणालीस तसं की तू तशी अजिबात नाहीयेस. मग ते कॅरेक्टर उभं करताना अशा काही गोष्टी जाणून बुजून केल्यास का किंवा शिकलीस का? हो 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 मला एकतर अशी नाहीये म्हणजे मी शेवटी ऍक्टर आहे, आपण मोल्ड होतो. पण मी अशी खूप वर्क ड्रिव्हन म्हणजे सतत माझ्या डोक्यात सतत काम चालू असतं असं अजिबात नसतं. म्हणजे मला घर, संसार आणि मग काम असं माझं ते सगळं बॅलन्स मी करत असते. पण राधिका तशी नाहीच आहे. राधिकाला घर संसारच नाहीये. तिला त्याच्यात इंटरेस्टही नाहीये, तिला त्याच्यात पडायचंही नाहीये. तिला फक्त काम करायचंय, मोठं व्हायचंय, पैसा मिळवायचा आहे, नाव मिळवायचंय. सो काही गोष्टी आवर्जून आम्ही केल्या म्हणजे एकतर मॅनरिझम, तिचं चालण्याची पद्धत, तिची बोलण्याची पद्धत आणि परत जसं आम्ही सगळ्यांनी असं म्हटलं की माझ्या किंवा आमच्या सगळ्यांच्या कॉस्ट्युमवर एक वेगळा अभ्यास केला शाल्मलीने की प्रत्येक कॅरेक्टर एक तर वेगळं दिसलं पाहिजे, ते त्या त्या स्टँडर्डचं दिसलं पाहिजे. सो त्याचा खूप फायदा झाला कारण मला माहिती होतं डे 1 पासून की माझे असे कॉस्ट्युम्स असणार आहेत. त्यामुळे मला असं राहायला पाहिजे, मला असं दिसलं पाहिजे. मी असं म्हणेन की तर सगळ्यांनी मिळून एक अभ्यास केलाय. म्हणजे नीरजचं तर खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यात आणि परत अजित भुऱ्यांनी त्याला सगळ्याला पाठिंबा दिलाय. सो येस, ते तसं कॅरेक्टर छान मोल्ड झालं. तूच लिहिलेला आहेस आणि तूच भूमिका सुद्धा गमतोय त्याच्यामध्ये. तर असं नाटक बसवताना किंवा रंगमंचावर लेखक कधी कधी जागा होतो का तुझ्यात? नाही, कारण मास्तरांनी मला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुझ्यातला लेखक ज्या दिवशी येईल बाहेर रिहर्सलला. रिहर्सलला त्या दिवशी तुझ्यातला नट गायब होईल आणि मी तुला डिरेक्ट करणार. मी गायब होईन. तर नाही, ते कॉन्शियसली नीरजचं क्रेडिट आहे ते की त्यांनी मला आधीच, कारण तो बरीच वर्ष आता मराठी नाटक करतोय सातत्याने, तर त्या कदाचित हे कॉम्बिने आणि तो स्वतः लेखक सुद्धा आहे. त्याला नेमकं माहिती की काय प्रॉब्लेम्स होतात जर का लेखकच ऍक्टिंग करत असेल. सो त्याची तो गायडन्स किंवा ते पहिलं जे प्रोटोकॉल त्यांनी सेट केला रिहर्सलच्या दरम्यान, तो खूप हेल्प झाला. कारण मी लेखक नव्हतो रिहर्सलमध्ये. मी स्वतःला कॉन्शियसली माझ्या कॅरेक्टर कडे जास्त लक्ष देत होतो. त्यामुळे बरीच गोष्टी लिखाणातले छोटे छोटे बदल पण घडले जे मला जाणवत पण नव्हते. इनफॅक्ट ज्या सीन्स मध्ये मी नाहीये त्यात बरेच रिरायटिंग झालंय नीरजच्या, विच लेटर ऑन आय रिअलाइज फार महत्वाचं आहे नाटकासाठी, फार उपयोगाचं आहे, ते गरजेचं आहे. ते माझ्या कॅरेक्टर बद्दल बोलायचं झालं आणि मी किती सिमिलर आहे माझ्या कॅरेक्टरशी, तर माझ्या कॅरेक्टरमध्ये ना एक चेंज आहे. पहिल्या अंकात तो ब्रॅश आहे, रॉ आहे, रूड आहे, विचित्र आहे, आणि दुसऱ्या अंकात त्याच्यात एक बदल घडतो. तो स्वतःला डिस्कव्हर करतो आणि तो घडत जातो. तर तो जो दुसऱ्या अंकातला मंगेश आहे तो जास्त जवळचा आहे माझ्या. पहिल्या अंकातल्या मंगेशसाठी मला जरा जास्त मेहनत करावी लागली आणि त्यात पण नीरजचा खूप सहभाग होता, कारण त्यांनी काही रूल्स सेट केले. मग ते एनर्जी हाय असणं म्हणा, त्याचा ब्रॅशनेस कितपत असावा, तो काय पेसनी बोलायला हवा. तर त्यात आमचं खूप डिस्कशन झालं, रेफरन्सिंग झालं की नेमकं मग त्या दरम्यान त्यांनीच एक धारावीत मीटिंग सेट केली ज्यात मी गेलो. रात्री टुर्नामेंट होती क्रिकेटची आणि खूप तिकडे इतके मंगेश दिसले मला, कारण क्रिकेटची खूप मोठी टुर्नामेंट होती, ती धारावीतच होती आणि त्याची फायनल होती. सो त्या दरम्यान मग ते नोट्स मी त्याच्यावर व्हिडिओज काही शेअर केले आणि त्यातनं कुठेतरी तो पहिल्या अंकातला मंगेश सापडत गेला, जो अजूनही सापडतोय. कारण त्या ब्रॅशनेस तो किती लाऊड असला पाहिजे, किती चिडचिडा असला पाहिजे. त्याने एक मास्क चढवलेला आहे, जो मास्क निघतो दुसऱ्या अंकात आणि तो खरा काय आहे ते डिस्कव्हर होतात. तो जरा मला सहज जमला किंवा तो जवळचा वाटला. पहिल्या अंकातला अजूनही मी शोधतोय, पण दॅट इज नॉट क्लोज टू फर्स्ट ऍक्टचं. ओके ओके येस. सो तुम्ही सगळे म्हणताय तसं की नाटकाचा जो विषय आहे तो गंभीर आहे, पण त्याचं सादरीकरण हे लाईट पद्धतीनं आपण करतो आहोत. आणि नाटकामध्ये खूप महत्वाचा विषय तो म्हणजे मानसिक आरोग्य. आणि मला असं वाटतं कोविड नंतर कदाचित या विषयावर जास्त बोललं गेलं किंवा त्याचं महत्व जास्त जाणवायला लागलं सगळ्यांनाच. तर हा विषय आजच्या काळामध्ये किती महत्वाचा वाटतो
कारण आपण बघतोय की सगळीकडे याची चर्चा आहे. अगदी शाळांपासनं ते कॉर्पोरेट्स पर्यंत या विषयाबद्दल बोललं जातं, या विषयावरचे वर्कशॉप्स घेतले जातात किंवा सेमिनार्स घेतले जातात. सो हा विषय मांडणं आत्ताच्या काळामध्ये किती महत्वाचा आहे, इतका महत्वाचा आणि गंभीर विषय. मला फार असं वाटतं की जितकं प्रेम, जितकं लग्न संस्था किंवा जितकं कधी कधी आपण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर या सगळ्या इमोशन्स बद्दल जितकी चर्चा करतो, जितकं बोलतो, जितकं मटेरियल आहे, मला असं वाटतं हा विषय सुद्धा आज तितकाच महत्वाचा झालाय, मेंटल हेल्थ. आणि ना तो आपल्या अवतीभोवती होता, आपल्याला त्याची जाणीव नव्हती. आपण आधी काय विचार करायचो, जरा डोकं दुखतंय, मला जर थोडा मूड ऑफ आहे, आज आज मी येत नाही, मला जरा बरं वाटत नाहीये. जोपर्यंत ते सरफेसवर आलं नाही ना, आणि जोपर्यंत त्याच्याबद्दल कुठेतरी काही वर्षांपूर्वी बोललं गेलं नाही, तोपर्यंत लोकांना हे कळलं नाही की मी मेंटली थोडासा डिस्टर्ब्ड आहे. आधी लोकांना कमीपणा वाटायचा. मेंटली डिस्टर्ब असणं किंवा इमोशनल थोडासा कधी इम्बॅलन्स असणं हा आजार नाहीये. हे नॅचरल आहे. जसं आपल्याला ताप येतो, जसं आपण प्रेमात पडतो, जसं आपल्याला राग येतो, हे नॅचरल आहे. कारण का हे तुमच्या स्वतःच्या आतमध्ये आहे. ते इतकं सुंदर ते लिहिलंय सुदीपने की ते सांगायला काही हरकत नाहीये. आणि ते जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही, तोपर्यंत मदत कशी मिळेल? तुम्ही जर डॉक्टरांकडे गेलाच नाहीत की मला जरा ताप आलाय किंवा मला आज घाम येतोय आणि जरा माझा बीपी चेक करता का तुम्ही? जोपर्यंत डायग्नोसिस होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला वाचवणार कोण? आणि हा खूप सायलेंट किलर आहे. त्यामुळे तो जर तुम्ही त्याच्याबद्दल नाही बोललात, त्याच्याबद्दल मान्यता दिली नाही त्याला ना, तर तो कधी तुमच्यावर हावी होईल हे तुम्हाला कळणार नाही. आणि म्हणून आज जसं तू मगाशी म्हणालीस की कोविड नंतर आपल्याला हे सगळं का जाणवलं? कारण का तोपर्यंत ना एक वेगळा रिदम होता आयुष्याला. कोविड नंतर ना सगळ्यांचे रिदम रिसेट झाले आणि त्याच्यानंतर कळलं की ह्याची किती गरज आहे. पूर्वी जसं आम्ही नेहमी म्हणायचो की पूर्वी पूर्वी म्हणजे माझ्या लहानपणी आई वडिलांनी मारलं, आई वडील ओरडले, तर थेरपी काय असायची? मित्र. खालती सोसायटीमध्ये जायचं, कट्ट्यावर भेटायचे, वडापाव खाल्ला, क्रिकेट खेळलं, छेडना मेरी माँ भी मुझे मारती है यार. संपलं, थेरपी डन. पण तो काळ वेगळा होता. आज माझ्या मुलांच्या शाळेत काउन्सिलर्स आहेत. आज मी जिथे काम करतो तिथे काउन्सिलर्स आहेत. तिथे आवर्जून सांगितलं जातं, मनात काही असेल तर बोला. आपण सोशल मीडियावर कितीतरी पोस्ट बघतो की बोला, काही मनात असेल की यू नेव्हर नो की नाही बोललात तुम्ही तर अडचण होऊ शकते. त्यामुळे हे प्रत्येकाला आज इतकं माहिती आहे आणि एव्हरीबडी इज सो कूल अबाउट इट. त्याच्यामुळे हा इतका महत्त्वाचा विषय, म्हणजे जसं लव्ह स्टोरीज, जसं लग्न संस्थेबद्दलच्या गोष्टी, तसंच हा विषय सुद्धा आज तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण का तो तुमच्या सर्वायवलचा, तो तुमच्या सोबतचा आणि तो तुमच्या बरोबर फक्त तुमच्याबरोबरच संपणारा नाहीये. तुमच्या अवतीभोवती तुमच्या बरोबर जी माणसं राहतात ना, त्यांच्यासाठी पण तो तितकाच रिलेटेबल आणि इक्विटेबल आहे. त्यामुळे हा इतका महत्त्वाचा विषय आहे आणि इतका कॉमन विषय आहे, जो खूप सुंदर पद्धतीने मांडला गेलाय. जसं आपण नेहमी म्हणतो ना की एका ब्लॉकबस्टर फिल्मची रेसिपी काय असते की इसमें ॲक्शन है, रोमॅन्स है, इमोशन है, सगळं आहे. तसं माझ्या मते सुदीपने आणि नीरजनींना त्याच्यात ॲक्शन, इमोशन, रोमॅन्स, अनसेड गोष्टी, हे सगळं. त्याच्यामुळे आम्ही जे 11 प्रयोग झालेत आमचे, वेगवेगळ्या जाग्यांवर आम्हाला रिस्पॉन्स मिळतो, वेगवेगळ्या जागेवर टाळ्या मिळतात, वेगवेगळ्या जागेवर हशा मिळतात. जे ते नाटक ना प्रत्येकाला ना वेगवेगळ्या ठिकाणी पोचतंय आणि नाटक संपल्यानंतर जे एक स्टँडिंग ओवेशन मिळतंय, ती पावती आहे की ह्या नाटकाची किती जास्त गरज होती आज. सो आय थिंक दॅट मेक्स इट व्हेरी ब्युटिफुल. तुम्ही अगदी बरोबर म्हणालात की आधीच्या काळामध्ये किंवा कोविडच्या आधीपर्यंत कदाचित असा एक गैरसमज होता की मला थेरपी घ्यायला लागेल म्हणजे मला काय वेड लागले, करेक्ट. मी वेडी आहे की काय, मग मी कशाला घेऊ, नाही मी नॉर्मल आहे, हे आपणच स्वतःला कदाचित समजावत होतो. करेक्ट. सो आणि खरंच या विषयाची किती गरज आहे हे कदाचित कोविड नंतर सगळ्यांना रिअलाइज झालं असं आपण म्हणूयात. काय सांगितलं? तर तू अगदी बरोबर म्हणालीस की पूर्वी माझी मावशी सायकॅट्रिस्ट आहे.
तर कधी असं काही झालं की ती म्हणायची ये ना आपण बोलूया, तर आम्हाला असं वाटायचं आम्ही वेडे थोडीच होत. सो तेव्हा तो काळ तसा होता. ॲज यू सेड, सतीश जसं म्हणाला, कोविड नंतर प्रत्येकालाच स्ट्रेस, म्हणजे मग तो कामाचा असेल, तो पैशाचा असेल, तो घरच्या वातावरणाचा असेल, नोकरीचा असेल, कसलाही असेल, तो स्ट्रेस जास्त जाणवायला लागला. कारण ते 3-4 महिने लोक घरी होते. त्याच्याविषयी विचार करायला त्यांच्याकडे वेळ मिळाला, की आपण कदाचित आधी 6 महिन्यापूर्वी पण या स्ट्रेसमध्ये होतो, पण हे 3 महिने आपल्याला तो जास्त जाणवतोय, कारण आपल्याकडे त्याच्याबद्दल विचार करायला आपल्याकडे आता वेळ आहे. आणि म्हणून जास्त लोक लाऊड झाले ह्या विषयावर. मग कोविडमध्येच खूप व्हिडिओज ह्याच्यावर यायला लागले, कारण बरेचसे सुसाईड झाले कोविडच्या दरम्यान. माझ्या सिरियलमधले आमचे को ॲक्टर होते, त्यांनी त्या दरम्यान सुसाईड केलं होतं. त्यामुळे आम्ही सगळे त्याच्यातनं इतक्या जवळून पाहिलंय ना हे सगळं, त्यामुळे असं वाटतं की आता खरंच ही काळाची गरज आहे. कारण बरेच वेळा असं होतं, जसं हा म्हणाला, मुलं, तर प्रत्येक घरात आई वडील तेवढे अप्रोचेबल नसतात, की माझ्या मुलीला जर काही प्रॉब्लेम आहे तर ती माझ्याकडे येऊ शकते, माझ्या नवऱ्याकडे जाऊ शकते, पण कधी कधी प्रत्येक घरात हे अवेलेबल नसतं, मोकळेपणा नसतो. मग अशा केसेसमध्ये ते आई वडिलांनाही कळायला पाहिजे की नाही आहे हा मोकळेपणा, ते अप्रोच नाही होते, तर शी नीड्स ऑर ही नीड्स अ थेरपी. पण मदत घेतली हा, सो म्हणूनच हा विषय जेव्हा आम्ही मांडलाय, तेव्हा तो खूप गंभीर न करता तो थोडासा लाईट करून, की लोकांना त्याचं महत्व अजून चांगल्या पद्धतीने कळलं पाहिजे. Yes. सुदीप, तू स्वतः लिहिलेला आहेस हा विषय, आणि तुझ्या डोक्यात काही विशेष अशी काही घटना घडली किंवा अशी काही परिस्थिती होती म्हणून हा विषय मांडावा ह्या दरम्यान, असं काही आलं का? म्हणजे का नेमकं आत्ता हा विषय घ्यावा असं वाटतं? मला बरीच वर्ष हा विषय म्हणजे पर्सनली आपल्या आयुष्यात मेंटल हेल्थ एक्सपर्ट ची गरज ही आपल्याला भासतच असते. जसं सर म्हणाले, जसं लहानपणापासून आपले मित्रमैत्रिणी, आपले आई वडील, तर मला फार लहानपणापासून ही उणीव भासते की कोण, जसं मी म्हणालो आई वडील वर्किंग होते, तर आपण आपल्यासाठी कोण, आपण कोणाकडे पूर्णपणे व्यक्त होऊ शकतो. आणि कुठेतरी पुढे जाऊन जी मैत्री किंवा मी जिच्याशी लग्न केलं, तिच्या आयुष्यात मी मेंटल एक्सपर्टची भूमिका बरेचदा निभावतो, आणि ती माझ्या आयुष्यात ती, म्हणजे आम्ही बरेचदा फक्त एकमेकांचं ऐकतो, आणि जेव्हा ती माझं ऐकत नाही कारण ती बिझी असेल, तर मी प्रचंड चिडचिडा होतो त्या मोमेंटमध्ये. व्हॉट आर वी सिग्निफाईंग, की आम्ही एकमेकांचे कुठेतरी मेंटल हेल्थ एक्सपर्ट्स आहोत. सो जरी मी प्रोफेशनली कोणाकडे गेलो नसेल, आणि जसं कोविड हॅज बीन अ बिग ट्रिगर, पण आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो की या नाटकात गंमत काय माहिती आहे, की स्वतः थेरपीमध्ये असणं आणि कोणीतरी थेरपी मध्ये असताना आपण ते पाहणं, ह्या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. ऑडियन्स इतकं एन्जॉय करतो सेकंड ऍक्ट प्रायमरीली. फर्स्ट ऍक्ट मध्ये तर आहेच गंमतच आहे, कारण ते तीन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत. त्यामुळे बरेचदा मंगेश असा का वागतोय ह्यातनं इतके लाफ्टर्स क्रिएट होत असतात, किंवा हे ज्या पद्धतीने त्याला रिॲक्ट करतात त्यातनं इतके लाफ्टर्स क्रिएट होत असतात. तो कॉन्ट्रास्ट स्क्रिप्टमध्ये. दुसऱ्या अंकातली ही गंमत आहे की एक लाईफ थेरपी आपल्या डोळ्यासमोर घडते आहे. ह्यात एक असतं कथार्सिस, की आपल्या मनात जे असतं तेही बाहेर निघतंय, आणि ऍट द सेम टाइम ते इतकं एन्जॉयबल आणि एंटरटेनिंग होतंय की हे दोन पात्र एकमेकांशी कसं बोलतायत, कसं व्यक्त होत आहे, आणि कसे सोल्युशन्स हे त्याला देत आहेत. हे खूप एक एन्जॉयबल एक्सरसाइज होतो ऑडियन्ससाठी, असा माझा अनुभव आतापर्यंत राहिला. येस, तू काय सांगशील? माझ्यासाठी म्हणजे बाकीच्यांनी सगळे मुद्दे जवळजवळ कव्हर केले, तर माझ्यासाठी काय आहे की काउन्सिलर असणं हे मेंटल हेल्थवरचा काय ट्रीटमेंट याचं एक औपचारिक स्वरूप, ठीक आहे, किंवा काही जे काही घरी कोणी अप्रोचेबल असणं वगैरे, प्रत्येक वेळेला काही ते त्यामुळे आता आपण काय करतो, तर आता आपण मीम शेअर करतो की हो मला ह्याचं एखाद्या गोष्टीचा काहीतरी त्रास होतोय, आणि मला एक्झॅक्टली माहिती आहे की हिला हे समजणार आहे, याला हे समजणार आहे, म्हणून आपण त्यांना पाहतो आणि आपण तासनतास त्यावरती हसेन बसतो. माझ्यासाठी नाही हे नाटक जरा लाईट व्हायला पाहिजे, म्हणून ते लाईट करूया असा माझा कधीच फोकस नाही. हे जे इंटेन्स क्षण आहे ते तसेच ठेवले, पण हे जे एक कम्फर्ट आहे की आपण ह्या गोष्टीवरती हसतो, कारण ह्युमर पेक्षा बेटर थेरपी नाही.
आता म्हणजे अर्थात म्हणजे असं नाही की थेरपी घेऊ नका आणि असं ती एका प्रकारची पळवाट आहे मला, पण ते नेसेसरी आहे. आपण ते शेअर करतो आणि आपण त्या व्यक्तीशी त्यांच्या कोणावर ते शेअर करतो, आपण त्याबद्दल बोलतो, त्यांना ऍक्च्युली भेटल्यानंतर त्यावरती विचार करून आपण हसतो. त्यामुळे ते माझ्यासाठी ते अविभाज्य आहे की तुम्ही त्या गोष्टीवर जर का तुम्ही हसणार नाही तर मग ती गोष्ट खरी कशी वाटणार, मग ते रिलेट कसं होतं. तर माझ्यासाठी मेंटल हेल्थवरती बोलणं आहे भाग आहेच, पण ते बोलण्यापेक्षा आपण आपल्या आयुष्यामध्ये त्याच्याबरोबर कसं डील करतो. कारण की प्रत्येक माणसाला सर्व्हाइव्ह व्हायचंच असतं आणि सर्व्हाइव्ह होण्यासाठी तो त्याचे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने डिव्हाइसेस शोधत असतो. त्यातला मेन हा एक आपण त्याला डिव्हाइस आपण एकमेकांना शेअर करत असतो. तर माझ्यासाठी यांच्यातलं जे बँटर आहे किंवा एका पॉइंटला अशी एक पॉलिश्ड अत्यंत उच्च दर्जाची बाई लफडा वगैरे, हे जे माझ्यासाठी आहे हे मीम शेअर केल्यासारखंच आहे आणि आम्ही हसत होतो. तर माझा ऑब्वियस असं म्हणणं आहे की जर का त्यांनीच आपण हसतो तर लोकही असते. येस. म्हणजे इतकी गमतीशीर काही काही मोमेंट्स आहेत जे लोकांकडनंच आम्हाला प्रतिसादातनं कळलेत की हे त्यांच्या आयुष्याचं सगळ्यात मोठं तत्वज्ञान एक्सप्लेन करतात हिला, की मी का जे करतो आयुष्यात ते करतो. ते सगळं ऐकून त्यावरती टाळ्या आणि हे सगळं होतं आणि त्यानंतर तिचा रिस्पॉन्स येतो, पण मी हे का करू, माझं आयुष्य सुरळीत चालू आहे, मी मस्त त्या स्टुलावरती उभं राहून मॅच बघिन, त्यावर लाफ्टर येतो. सो अशा काही काही छोट्या. आणि दुसरी गोष्ट, लिहिताना कॉन्शियसली मी काय करायचा प्रयत्न केला ते आय डोंट नो, की कितीही ते मेंटल हेल्थ असो काही असो तरी हे ना कॅट अँड माऊस आहे या तिन्ही पात्रांमध्ये. की मंगेश जे करतोय तो ह्यांच्यापासून पळायचा प्रयत्न करतो, त्याला पकडायचा प्रयत्न करतात. मेटाफॉरिकली ते ड्रामॅटिकली गंमतशीर आहे, ते मोरॉस नाहीये, ते कंटाळवाणं किंवा डिप्रेसिंग नाही. आपण डिप्रेशनवर नाटक करतोय त्यामुळे ते डिप्रेसिंग असावं असं वर नाटक करतोय ते बोरिंग नसू शकतं. करेक्ट करेक्ट. जसं तू म्हणालास तसं की पहिला भाग आहे नाटकाचा तो अतिशय एंटरटेनिंग आहे, कारण त्याच्यामध्ये तुझं जे कॅरेक्टर आहे ते खूप गमती जमती करतं किंवा त्याच्या कॅरेक्टरने होतात. आतापर्यंत मानसिक त्रास असलेला एखादं जे कॅरेक्टर आहे ते नाटकांमध्ये कदाचित फक्त विनोद निर्मिती करता वापरण्यात आलं असेल आतापर्यंत, पण ह्या नाटकामधून तो तसा का आहे, त्याचा काय प्रवास आहे, त्याचं काय म्हणणं आहे, हे आपण कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर हा एक वेगळा प्रयोग म्हणून तुम्ही कसं बघता या प्रयोगाकडे, या नाटकाकडे? कारण असा प्रयोग कदाचित झाला नसेल आधी की या कॅरेक्टर हा नेमकं का असा वागतोय, याचं काय म्हणणं, याच्या आयुष्यात काय घडलं असेल, याचा कधी फारसा विचार कदाचित झाला नसेल. आय थिंक सो हेच नाटक आहे. म्हणजे ह्यांची जी भूमिका आहे ती पार्ट काउन्सिलर पार्ट शर्लॉक होम्स आहे. एक डिटेक्टिव्ह सारखं ह्याचा प्रॉब्लेम काय आहे ह्याच्या मागे लागलेले असतात. आणि ज्या क्षणाला सगळ्यांनी होप सोडली आहे तो इतका उद्धट आहे की याच्या जवळपास पण, आणि तो मुद्दाम ते करत असतो की याच्या जवळपास पण कोणी भिरकणार नाही. अशा परिस्थितीत ते याची केस घेतात आणि हिला समजवतात. हिच्या बरोबर जे सीन्स आहेत ना ते सगळे ते त्याच्या मनात काय घडतंय हे एक्सप्लेन करायचे सीन्स आहेत. त्यामुळे जे तुम्ही म्हणताय एक्झॅक्टली तेच नाटक आहे की हा मुलगा असा का आहे. आणि हे त्याची लेअरिंग अशी आहे की कुठे ना कुठेतरी ते सेम होते. मंगेश जो आहे तर त्यांचं बालपण आहे, लहानपण आहे. सो ही नोज एक्झॅक्टली व्हॉट हिज प्रॉब्लेम इज. आणि एक्झॅक्टली आता कसं असतं, प्रॉब्लेम माहिती आहे पण सर्कमस्टॅन्सेस सेम नाही आहेत. तर हा मुलगा तसा का बनला आहे ह्याचा शोध घेत घेत दुसऱ्या अंगात कुठेतरी लोकांना कळते की ओ ते म्हणतात सुद्धा फायनली केस सॉल्व्ड, तुला हे हा प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली गंमत अशी ना, तिन्ही कॅरेक्टर्स एकमेकांशी रिलेटेड आहेत आणि तिन्ही कॅरेक्टर्स आधी इंडिपेंडेंट सुरू होतात पण नंतर एकमेकांना क्लोजर देतात. ते त्या क्राफ्टिंगची खूप मज्जा आहे. म्हणजे माझ्यासाठी जेव्हा पहिल्यांदा मी ते वाचलेलं तेव्हा ते सगळ्यात जास्त अतुलचं कॅरेक्टर मला सगळ्यात जास्त आवडलं आणि सगळ्यात जास्त रिलेटेबल वाटलं. त्याचं कारण असं होतं की मी काही वर्षांपूर्वी मी एका आयबी स्कूलमध्ये वगैरे थिएटर शिकवायचो किंवा ते सोडून पण इतर बऱ्याचशा शाळांमध्ये अॅन्युअल डे वगैरे डिरेक्ट केला, असं काही बऱ्याचदा पोरांबरोबर काम. आणि प्रत्येक वेळेला माझं असं लक्षात आलंय की माझी सगळ्यात चांगली मैत्री होती ते मागे बसून ते मस्ती करणार आहे. कारण ते काय विचार करतात हे एक्झॅक्टली मला माहिती आहे. कारण मी तेच करायचो.
म्हणून माझ्यासाठी अतुल हे फार रिलेट होणारे character. आणि दादा ज्या पद्धतीने ते करतोय ना, म्हणजे आपण हे असं ऐकलं असेल ना की एखादं धार्मिक नाटक असेल तर ते बघितल्यानंतर मग लोक येऊन ते खरंच देव समजून त्या कॅरेक्टरच्या पाया पडतात. तसं मला असं वाटतं की साधारण आता हा माझाच सायकॅट्रिस्ट आहे असं म्हणून लोक अहो तुम्हाला माहिती आहे माझा काय प्रॉब्लेम बरेच लोक विचारतात तुम्ही खरंच डॉक्टर आहात? तर माझ्यासाठी ते फारच जास्त रिलेटेबल होतं. आणि ह्याच्या आयुष्यात म्हणजे सुमितचं जे पात्र आहे मंगेश, त्याच्या आयुष्यात अशा एका व्यक्तीची गरज होती आणि तिच्या मार्फत किंवा सुदैवाने म्हणूया आपण तसं त्याला ही व्यक्ती मिळाली, आपल्याला नाही मिळत. आणि आपण सगळे शोधात असतो की म्हणजे मला असा एक माणूस कोणीतरी पाहिजे माझ्या आयुष्यात. तर म्हणजे तुम्ही एका कोणाचं तरी म्हणजे त्रिकोण आहे, तुम्ही एक काहीतरी वगळून किंवा एक काहीतरी कमी असं तुम्ही करूच नाही शकता. ह्याचा प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला कळतो तो त्या व्यक्ती, तुम्ही अख्खं नाटक बघता ते त्याच्या पर्स्पेक्टिव्ह, नाटक घडतं ते हिच्याने. आणि कुठेतरी ते फक्त माझी थेरपी करत नसतात, ते हिची थेरपी करतात इनडिरेक्टली, कारण ते Correct. जुने मित्र असतात. सो ते कुठेतरी 20 वर्षांनंतर भेटल्यावर एकमेकांच्यात झालेले बदल कसे एक ते त्यांचा कसे एक पास्ट evolve आहे. झालेत. सो ते फार गंमतशीर असं एक ऍज ही सेड की ते तीनही इक्वली कॉन्ट्रीब्युटिंग कॅरेक्टर्स आहेत. ऍक्च्युली तू आता बोलताना मला ते एक लक्षात आलं रे की ही इज ट्राइंग टू ऑल्सो करेक्ट व्हॉट ही कुडंट करेक्ट फॉर हिमसेल्फ. ते खूप आत्ता तू बोलताना ते जाणवलं की त्याला ती संधी दिसते की आपण हे आपल्या बाबतीत नाही करू शकलो तर मग ह्याच्या बाबतीत करू शकतो. आणि जे सफरिंग मला झालं, जो त्रास मला झाला, तो कसा ह्याच्या केसमध्ये मी अवॉइड करू शकेन, कारण वय त्याच्या बाजू. हे माझ्यासाठी कोणी डॉक्टर अतुल नव्हता, पण मी कोणासाठी तरी डॉक्टर अतुल बनू होऊ शकतो. शकतो. आणि आयुष्य मार्गी लावू शकतो. करेक्ट. आणि जसं तुम्ही म्हणाल की आतापर्यंत जे प्रयोग झाले त्याच्यामध्ये रसिक प्रेक्षकांचा खूप उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. खूप छान कमेंट्स तुमच्यापर्यंत पोहोचतायत. तर आम्ही सोशल मीडियावर बघतोय की आपल्या क्षेत्रातल्या दिग्गजांनी सुद्धा खूप छान छान कमेंट्स केलेल्या आहेत. तर अशी कुठली कमेंट एखादी जी आठवणीत राहिली, लक्षात राहिली आतापर्यंत झालेल्या प्रयोगांमध्ये? जसं मी मगाशी म्हणालो की काही 11 प्रयोगात किमान एक 4-5 माणसं जरी मला येऊन भेटलेत जे म्हणालेत की ज्यांनी विचारले की तुम्ही खरंच डॉक्टर आहात का, तुम्ही खरंच थेरपिस्ट आहात का, किती मोठी पावती आहे नाही खरं तर. किंवा पार्ल्याच्या प्रयोगानंतर एका ऑडियन्सने मला येऊन सांगितलं होतं की असा थेरपिस्ट सगळ्यांना मिळावा. सो मला फार असं वाटतं की ते लेखकाचं आणि दिग्दर्शकाचं जास्त यश आहे. मी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी करतोय, नाही असं नाही. आय एम नॉट ट्राईंग टू टेक अवे एनिथिंग फ्रॉम माय एफर्ट्स, पण हा रूट करेक्ट आहे हे बाहेरून सांगणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं जर कॅरेक्टरचं कौतुक होत असेल तर ते खूप मोठं कौतुक आणि ते खूप मोठं यश दिग्दर्शकाचं आहे. तुला आलेलं, कारण तुला असं बघितलेलंच नाहीये लोकांनी या कॅरेक्टर. हेच येतंय मला की खूप वेगळी दिसतेस, खूप छान वेगळं काम करतेस. आणि परत मी असं म्हणेन की कुठली एक अशी असं कौतुक नाही, पण जेवढे सगळे येऊन आम्हाला सगळ्यांना भेटतायत त्यांना नाटक आवडतंय, त्यांना कथा आवडते, त्यांना लेखन आवडतंय, त्यांना दिग्दर्शन, त्यांना प्रत्येक टीम वर्क, प्रत्येकाचं काम आवडतंय. ही आमच्यासाठी जास्त आनंदाची गोष्ट आहे की एक कुठलं तरी आठवणीत राहिलंय वगैरे असं नाही. जेवढे येऊन आमचं कौतुक करतायत आम्हाला त्याचा आनंद होतो. तुम्हाला दोघांना काही मिळालेल्या प्रतिक्रिया? सई परांजपे मॅडम आल्या होत्या पुण्याच्या प्रयोगाला, आणि मी त्यांच्याकडे सुरुवात केली, माझी सुरुवात त्यांच्याकडे झाली. त्यामुळे ते माझ्या मेंटॉर आहे, आणि त्यांनी नाटक पाहिल्यावर त्या म्हणाला की मी पुन्हा येईन आणि मी ऑफिशियली या नाटकाची स्पोक्सपर्सन बने. मला एवढं आवडलं नाटक, आणि त्या सहजासहजी कोणाचं कौतुक करत नाही. तर त्यांनी जर काय ही कॉमेंट केली असेल तर ती माझ्याकडे खूप मोठी पावती आहे. विजय केंकरे सर म्हणाले होते, त्यांना मी 0 शोला बोलतो. मी विजय सरांबरोबर बऱ्याच जागा मी गेले आणि मी शिकलोपणे द्यायचो, त्यामुळे त्यांना युजली बोलवतो माझ्या कुठल्याही नाटकाचे. तर ते
होते भारतात, त्यामुळे ते येऊ शकले. त्या शोला सर असं म्हणाले की तुफान चालणारं नाटक, म्हणजे सॉलिड एंटरटेन झालंय. हम्म. आणि आय नो एक्झॅक्टली व्हॉट ही मेंट टू से. म्हणजे त्यातलं कॉन्टेंट, त्यातली डेप्थ, त्यातलं गांभीर्य, हे सगळं एका बाजूला, पण हे जे ते ही मला असं वाटतं की खूप मोठी पावती होती आमच्यासाठी, की आम्हाला हे सगळं तर आहे, हे सगळं तर म्हणजे संहितेमध्ये आहे, हे करतातच आहेत सगळे, आणि इज देअर इन द प्ले. पण हे आम्ही एकत्र एक ठरवून अचीव्ह करण्याचा प्रयत्न केला. तर ते जेव्हा ते बोलले तेव्हा आय वॉज हॅपी. किंवा एक आता छोटासा गेम खेळूया, ज्याच्यामध्ये मी काही प्रश्न विचारेन आणि तुम्हाला ती व्यक्ती जे काही जर ती कृती करत असेल ना, तुम्हाला जस्ट पॉइंट आउट करायचंय आणि काही सांगायचं असेल एक्सप्लेनेशन मध्ये किंवा एखादा किस्सा वगैरे, तर तोही तुम्ही सांगू शकता. सो तालमीला उशिरा कोण यायचं जनरली, किंवा उशीर व्हायचा कधीतरी कोणाला तरी? मला वाटत नाही कोणी. नाही नाही सगळे कोणीच नाही. होय, कोणाला सगळे वेळेत. पॉइंट करावं एवढं कोणीच नाही, नाही. नाही. कोणीच नाही. रेग्युलरली येतं. आणि उशीर होत असेल तर 1 तास आधी प्रत्येक जण टाकायचा. सो असं पण नाही. मला मी फार 2 rarely. महिने तालीम केली, मला वाटत नाही नाही, नाही. कोणीही म्हणजे नॉट इवन बॅकस्टेज वाले. कोणीच नाही. हो. सगळे सगळे yes. होय, व्हेरी गुड डिसिप्लिन. ऍडिशन्स कोण घेत? कोणीच नाही. कोणीच नाही. कोणीच नाही. त्याने केलं पॉइंट तो पण लेखक त्याचं कॅरेक्टर पण त्याचं ते तसं कॅरेक्टर आहे. आहे. पण ती पण एक खूप सॉलिड डिसिप्लिन आहे की जे नाटक बसलंय ना, आता त्या नाटकात एकही शब्द ऍड होत नाही. जे जे परफॉर्म होतंय स्टेजवर ते पण एक खूप मोठी डिसिप्लिनचा भाग आहे. तो खूप मोठा एक माझ्या मते कन्फर्मेशनचा भाग आहे की दिग्दर्शकाने हे बसवलंय. तो जर 50 प्रयोगानंतर येऊन सरप्राईज विजिट देऊन इन्स्पेक्शन करायला लागला तरी सुद्धा त्याला तेच नाटक दिसेल जे त्यांनी बसवलंय. पण एक सरांची पण गंमत आहे ते, मी कधी कधी प्रयत्न करतो, काही गोष्टी नॅचरली आल्या त्या स्टेजवर, त्यांच्याकडे दरवेळी काहीतरी त्याला, त्यावरती हो. तयार असतं. मी जे म्हणेन त्यावरती एक उत्तर, आणि ते मी जे म्हणेन त्याच्यापेक्षा 4 पटीने फनी असतं. इम्प्रॉम्प्टू. जणू काही ते लिहिलंय आणि त्याची 2 महिने तालीम करून आम्ही आलो आहोत. ते मला कळत नाही ते काय गणित आहे त्यांच्या डोक्यात. ते इतकं नॅचरल असतं की ते आता म्हणते की अच्छा मी असं काही केलं का इम्प्रोव्हाइज, मी तर तुला उत्तर दिलं. सो ही इज ऑल्सो ही हॅज अ डिफरंट मेकॅनिझम. नाही, मी म्हणालो ते तालमीमध्ये सगळं पाठ झाल्यानंतर मग न लिहिलेली वाक्य सुधी आणि मग ती तू लगेच रिजेक्ट कर. आणि पण मला असं वाटतं की त्याच्यासाठी ते करणं नेसेसरी, होय. कारण की ते लेखक म्हणून त्यांनी एका पद्धतीने मंगेश कन्सिव्ह केलेला आहे, जो माझ्या मते कमी होता. आणि तो आता बुरे सरांकडे किंवा माझ्याकडे किंवा इव्हन दादाकडे वगैरे तो रिडिंग्स करायचा. ते रिडिंग्स करताना त्यांनी एका पद्धतीचा मंगेश ठरवलेला आणि त्याच्यामध्ये परफॉर्मन्सची खूप जास्त शक्यता होती. त्यामुळे मला ऍक्च्युली मी ते ठीक आहे, मी एकदम असं नाही असं मी बघायचो, पण मला हे समजतंय की त्याच्याकडून ते का होत, कारण की आता ते लिहिलेल्या शब्दांवरती फार प्रेम करून चालणार. आता पात्र खरं उभं करणं जास्त गरजेचं. त्यामुळे हो, पण अजून एक आता ते तो म्हणतो होते की माझं पात्र तुम्ही लिहू शकता, राधिकाचं पात्र लिहू शकता. मंगेशचं जे पात्र आहे ना, ते लिखाणात उतरून तेवढ्यात सीमित राहण्यातलं नाही आहे. कारण का तो ज्या पद्धतीचा मुलगा आहे, त्याच्याकडे जेवढा एक स्फिअर आहे ना, त्याला पकडून चालणार नाही. तो रोज इव्हॉल्व्ह होणारा कॅरेक्टर आहे. त्यामुळे ते ना त्याला पकडून ठेवणं फार कठीण आहे. त्याच्यामुळे कदाचित तो ना ते वेगवेगळे शब्द शोधतोय, कारण ते इतकं इंटरेस्टिंग आहे कॅरेक्टर. ते जेवढं लिहाल तेवढं कमी आहे. तेव्हा आय अंडरस्टँड व्हेर इज कमिंग फ्रॉम. म्हणजे मी इम्प्रोव्हायझेशन बद्दल बोलतो, ज्याच्यावरती त्यांची उत्तरं तयार असतात. आम्ही एका रिहर्सल मध्ये इम्प्रोव्हायझेशन घेता घेता वाक्याच्या मध्ये ते स्माइल देतात. तर मी म्हटलं काय असा कुत्सित का हसतो तू, त्यावर त्यांचा इमिडिएट रिस्पॉन्स नाही रे, तो चेहराच तसा आहे बघा. ह्यावरती बंपर लाफ्टर. आता हे इम्प्रोव्हायझेशन मधनं घडलेलं आम्ही सगळे म्हणजे मी मग आपले जे दिनेश आहे जो लाईट्स करतो, तो आपला प्रितेश आहे जो म्युझिक करतो, निरंजन आहे जो असिस्टंट आहे, तर आम्ही सगळे बसून आम्ही हसत होतो जेव्हा ते ऍक्च्युली हे पाहिजे. आता परवाची गोष्ट आहे, कदाचित नीरजला पण माहिती नसेल. नको मला माहिती नाही. परवाच्या प्रयोगात
ते एका पॉइंटला माझी ट्रीटमेंट करत असतात आणि मला आपण सगळं सांगायचं नाहीये. अरे पण एक दोन गोष्टी गमतीशीर आहेत ते सांगायला शेअर करायला घ्यायला मजा तुम्ही नंतर एडिट करून टाका पाहिजे की मला हॅल्युसिनेशन्स होत असतात. तर एका पॉइंटला मी औषधांच्या इम्पॅक्ट खाली माझा स्वेटर असा चुकीचा बटन लावतो. ते बटन ते ठीक करतात, म्हणजे व्यवस्थित शर्ट मला लावायला मदत करतात. म्हणतो काय सर आता शाळेत जायचं का, हे मी इम्प्रोव्हाइज केलं. तर त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं, नको मास्तर घाबरतील. लगेच बंपर लाफ्टर आलं. तर हे छोट्या छोट्या गोष्टी जणू काही त्यांचं माहितीच आहे हे वाक्य मी घेणार आहे आणि त्यावरती त्यांचा रिस्पॉन्स रेडीच आहे. अशा पद्धतीच्या काही काही गोष्टी. सो तुम्ही काही काही वाक्य अशी पण आहेत जे आम्ही एकदा दोनदा घेतले आणि त्याच्यानंतर मी ती ठरवून घेत नाहीये. हो ना, आणि मी ते मिस करते पाहिजे. त्याच्याबद्दल लोकांचा खूप हट्ट आहे, पण ते मी मुद्दामून घेत माझाही नाही. वाटतं, बाकी कोण Okay. मला तुम्ही आवडतं. म्हणाला तसं 2-2, 2.5 महिने तुम्ही तालीम केलेली आहे. सो तालमीमध्ये म्हणजे तुम्ही पूर्ण दिवस एकत्र असाल, काही तास एकत्र असाल. फुडी कोण आहे सगळ्यात जास्त? सगळे सगळे आल्या आल्या पहिलं नाश्ता, मग 2 तास तालीम, आता जेवायचं काय असं पहिला प्रश्न. खाण्यावर प्रेम. आणि भयंकर. ते एक रुटीन पण तयार झालं. दर रविवारी चैत्राली आमच्यासाठी बनमस्का घेऊन यायची. सकाळी म्हणजे आम्ही नाश्ता न करता यायचो तो बनमस्का खायला. असे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही काय काय एक्सप्लोरेशन केले आहेत. इराणी कॅफे मधनं जेवण मागवायचं, बरंच काय. येस. आणि एक प्रत्येक नट काहीतरी एक रिच्युअल करतो ना प्रयोगाला जायच्या आधी किंवा स्टेजवरती जाण्याच्या आधी. तसं काही तुमचं आहे का, की काही तुम्ही तिघं काही करता जाण्याच्या आधी? मी अख्खा नाटक बोलतो म्हणत, कारण कारण मला तेरा प्रचंड फार. प्रमाणात भीती असते की तो पडदा उघडल्यापासून पडदा पडेपर्यंत एक वन शॉट आहे. सिनेमात किंवा सिरियल्समध्ये एक कट 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 टेक टू होऊ शकतो, पण आपल्यामुळे कुठेही चुकीचा शब्द जाऊ नये ह्याची हा माझा एक सिंड्रोम आहे. मला भीती येते की आपल्यामुळे चुकीचा शब्द जाऊ नये, आपल्यामुळे कोणाचं वाक्य चुकू नये. त्यामुळे मी स्वतःला सारखं बजावत असतो आणि एक्स्ट्रीमली परफॉर्मन्स अलर्ट असतं माझं माइंड. त्यामुळे ते मला करणं फार गरजेचं आहे माझ्यासाठी, जेणेकरून मी चुकणार नाही कुठे. तो माझा फार मोठा रिच्युअल आहे. मला येरझाऱ्या घालायची सवय आहे. मी चालत 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 ती वाटत बघतो. कुठल्याही थिएटरच्या बॅकस्टेजला आलाच प्रयोगाच्या अर्धा तास आधी तर ते दिसतील असे एक उजवीकडे एक तिकडे जातात. ओके. तू काय असं करतेस का? हा, मी वाक्य सतत बोलत राहायची परत, आणि जसा हा म्हणाला तसा की कुठेही फंबल होऊ नये. आणि कधीतरी होतं, म्हणजे दॅट्स व्हेरी नॅचरल, खूप नॅचरल गोष्ट आहे ती. पण आपल्यामुळे समोरचा ऍक्टर त्याला त्रास होऊ नये किंवा आपल्याला सुद्धा त्याचा त्रास होऊ नये एवढी खबरदारी प्रत्येक ऍक्टर घेत असतो. सो आणि एकमेकांना बूस्ट करत राहणं की हो का मस्त होणार, आजचा छान होणार, हे आम्ही करत राहतो तिघही एकमेकांना. तू काय करतेस? हेच मेनली एक प्रयोग कितीही प्रयोग झाले, पहिल्या प्रयोगाची एनर्जी वेगळी असते. आता 10-12 प्रयोग झाले, पण एक जस्ट शो सुरू व्हायच्या आधी एनर्जी चेक yes. म्हणता येईल तो, की आम्ही तिघही एकमेकांना भेटतो आणि एक मजा करूया, अशी Yes, एनर्जी yes. पास एक्सचेंज करतो आम्ही छान एनर्जी. यस. माझा पुढचा प्रश्न तोच होता की फंबल होतात का कुणाचे चुकून? पण ते नॅचरल आहे. नॅचरल आहे, म्हणजे असं काही ठरवून खूपच एखादी व्यक्ती नुसती फंबलवर म्हणजे फंबल करते असं नाही काही. अगदी प्रामाणिक प्रश्न जर तुम्हाला विचारत असेल की तुमच्यातला डेल्या कोण आहे, तर कोणी तर डेल्या वाटणारा कलाकार नाहीये कोणी. कोणीच. ग्रीन रूम मध्ये अशी सतत बडबड बडबड किंवा मजा मस्ती कोण करतं साधारण? मला सांगेन हे सगळ्यांसाठी सरप्राइझिंग असेल, पण आमचे सर जे आहेत हं, ते जितके सिरियस आणि स्ट्रिक्ट दिसतात हं, तितकेच हिलेरियस आहेत जेव्हा जर ते मूड मध्ये असतील तर. हं. ओके. आणि ती बाजू माझ्यासाठी पण खूप सरप्राइझिंग होती. हं. ते अत्यंत ह्युमरस हं. असतात कधी कधी बॅकस्टेजला, त्यांना जेव्हा मूड असेल तेव्हा. त्यामुळे असं परत एक क्लाऊन आमच्यात असं नाहीये, पण एक सरप्राइझिंग गोष्ट आहे की सर बरेच असे गोष्टी काढतात जे आपण कोणीच एक्सपेक्ट करू शकत. ओके. ग्रीन रूम मध्ये सगळ्यात वाईट जोक्स कोणाचे असतात त्याचा जर का प्रश्न असला तर त्याचा आमच्याकडे आहे. कोण आहे त्याचं उत्तर? लेखक शब्दांवर त्यामध्ये काय शब्दकोटी. हं, बरं. काही काही खरंच छान असतात, मी खूप हसते. एकमेव प्रेक्षक आहे का? नाही, काही काही खरंच खूप, काही काही फार. चैत्राली इतकी हसते की चैत्रालीला बघून हसू येतं. तर जोक विसरतो आम्ही आणि असं म्हणतो अरे काय आहे, काय आहे म्हणजे.
काही काही खूप लेम असतात पण काही काही खरंच छान असतात. तसं एखादं एक्झाम्पल देऊ बापरे. आता माझं नको एक्झाम्पल बाकीच्यांनी दिलेलं, कारण मी तर इतके फुकट चालूच असतात माझे फालतू जोक्स की मला एक्झाम्पल तू म्हणून सांग. मी म्हणजे खूप हसली आहेस. म्हणजे तो म्हणतो की आम्ही फिरायला गेलो होतो आणि मला मला बार्सिलोना फार आवडलं. हे बघ. अगं थांब. तर त्याच्यावर तो म्हणाला हा करेक्ट आहे, ते आवडलं तुला कारण का ते बाहेर से लो ना, फिर अंदर से लेने की क्या जरूरत है. नाही नाही, इट वॉज नॉट लाईक दिस. आई म्हणत असेल काहीतरी की बाहेरून जेवण बाहेर से लो ना. हे विनोद आहेत आमचे असे. नाही, ऍक्च्युली मला हिच्याकडे बघूनच हसायलंय. मी मगाशी काय म्हणलं की जोक पेक्षा त्या ऑडियन्स कडे बघून जास्त असं. पण नाटकातले चांगले. ते महत्वाचं आहे. नाटकातनी कन्स्ट्रक्ट केलेले आहे. आणि साधारणपणे मेकअपला वेळ कोणाला लागतो? आता साधारणपणे तुमचं असं काही हेवी मेकअप ऍज सच नाहीयेत, पण तरी सुद्धा त्यातल्या तूच असशील. नाही नाही, मी सगळ्यात पहिली रेडी असते. खूप मला थोडा वेळ लागतो, हा, मला कारण ते त्याचं थोडंसं थोडं काही- look आहे, थोडं look आहे. गेटअप वेगळा आहे. हा, म्हणजे स्कार आहे, हम्म. तो ड्रग ऍडिक्ट असल्यामुळे थोडं त्याला अंडर आईज आणि Under सो eyes त्याला वगैरे. जरा लागतो. आणि कॉन्ट्ररी टू पॉप्युलर बिलीफ चैतरी सगळ्यात आधी रेडी होते. क्या बात आहे. तिचे क्विक चेंजेस पण बॅकस्टेजला असल्यामुळे मी असं बघतो, वाक्य संपवून ती आत आली आणि ब्लॅकआउट व्हायच्या आधी पुढच्या सीन साठी तयार होऊन बाहेर येऊन उभी राहिली आहे. सो त्यातल्या त्यात तुलाच पण मलाच. दॅट इज पण ते हा. की तुझा हेवी मेकअप थोडा heavy. ओके. आणि आता गप्पा खूप छान झालेल्या आहेत, गप्पा छान रंगल्या आहेत, नाटकाविषयी बरंच आपण बोललो आहोत. एक उत्सुकता आता निर्माण झालेली आहे. आय एम शुअर प्रेक्षकांच्या मनात सुद्धा ती झाली. सो ज्यांनी बघितलं नसेल ते नक्कीच जाऊन बघतील. 1 मिनिटामध्ये जर आपल्याला एका वाक्यात सांगायचं असेल की हे नाटक का बघावं, तर काय सांगावं? चौघांनी सांगा एक. मला असं वाटतं खूप जास्त उमेद देणारं नाटक आहे आणि घरी जाताना रसिक प्रेक्षक आनंदी होऊन जात आहेत. ज्या पद्धतीचे रिस्पॉन्स आम्हाला आम्ही कर्टन कॉल घेताना रसिक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर दिसतात की एक कम्प्लिटली सॅटिस्फाईड फेसेस दिसत आहेत. मागे आल्यानंतर सुद्धा त्यांचं भरभरून बोलणं जे आहे ना, आणि हे आम्ही बोललेले आमचे नातेवाईक नाही आहेत, हे रसिक प्रेक्षक आहेत ज्यांनी नाटकाचं नाव ऐकून तिकीट काढून आलेले आहेत. तर ते इतकं उमेद देणारं आणि इतकी पॉझिटिव्हिटी, इतका आनंदी चेहरा घेऊन रसिक प्रेक्षक बाहेर जाताना बघून आम्हालाच फार बरं वाटतं. सेम सेम. कारण खरंच म्हणजे आनंद देणारं, एक पॉझिटिव्हिटी देणारं आयुष्याकडे तुम्ही खूप छान वेगळ्या पद्धतीनेही बघू शकता. मेंटल हेल्थ म्हणजे बापरे, आता एक उभा चेहरा करूनच एक नाटक बघायचंय किंवा आम्ही घरी जाताना अजून जास्त स्ट्रेसमध्ये जाऊ असं हे नाटकच नाहीये. तुम्ही एक उमेद, एक आशा, एक पॉझिटिव्हिटी घेऊन घरी जाल आणि आम्ही त्याचा खूप व्यवस्थित प्रयत्न केलेला आहे. असं वाटतं की जे एक एंड जो आहे ना, तो बरेच प्रेक्षक म्हणतात अनएक्सपेक्टेड आहे. कारण त्यामुळे कुठेतरी अशा गोष्टी, व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज पर्सनली तुम्हाला टच करून जाणारं नाटक जर का असे आम्हाला रिस्पॉन्सेस आलेले आहेत. सो आय थिंक दॅट माइट बी अ USP फॉर दिस प्ले. पर्सनली इतकं आपल्याला टच करून जाणारं नाटक. नाही, भारावून जातात लोक. भारावून. एक्झॅक्टली जे दादा म्हणाला तेच, एक्झॅक्टली तेच वाटतं. बरे हे व्हायचं माझं की, पण एक्झॅक्टली तेच आहे. माझ्याकडे वेगळं नवीन काही नाही सांगायला. उमेद घेऊन जाण्यासाठी आणि एक आनंदी होऊन घालण्यासाठी. करेक्ट करेक्ट. आज तुम्ही वेळात वेळ काढून स्मृतिगंध विंगेतून या भागासाठी आलात, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. पुढच्या शुक्रवारी 7 वाजता या नाटकाचे भरपूर प्रयोग होत. अतिशय छान प्रतिसाद आत्ताही मिळतोय, असाच पुढे मिळत राहोत याच शुभेच्छा. स्मृतिगंध विंगेतूनच्या आजच्या भागामध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन नाटकाच्या थीमसह. धन्यवाद.